नमस्कार मित्रांनो, जय शिवा. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे. आजची व्हिडिओ आहे, आपण नवीन घर बांधलेला आहे, तर याच्यावर आपल्याला वॉल पुटिंग करायची आहे. वॉल पुटिंगसाठी काय करायचे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहोत. तर व्हिडिओ बघत राहा, स्किप करायचा नाही. तर मित्रांनो, ह्या घराला आता पलिस्टर होण्यास आहे. हा थोडा पलिस्टर झालेला आहे, तर ह्या पलिस्टर झाल्यावरच वॉल पुटिंग केल्या जाते. तर ह्या डायरेक्ट वॉल पुटिंग कशी करायची ते तुम्हाला थोड्या वेळातच मी व्हिडिओमध्ये दाखवित आहोत. तर मित्रांनो, गोपालजी दोनाटकर, कोलगाव, त्यांच्या घरी पुटिंग करायच्या ह्या घराला आपल्याला. तर चला मग आपण मी तुम्हाला व्हिडिओतून दाखवत आहोत. तर मित्रांनो, हे पुटी आहे, बॅग तुम्ही पाहू शकते. हे पुटी आहे, बिर्ला वाल पुटी म्हणतात त्यांना. हे आपले भाऊ आहेत, अशोकजी भोयर आहेत, आमचे मित्रच आहेत, ते पुटिंग वॉल पुटिंग करण्यावाले. तर यांना सुद्धा आपण विचारू थोड्या वेळात कसं का पुटिंग केल्या जाते, कसे पुटिंग फिजवले जाते. ते आता फिजवत आहेत, तर तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, पहा, मशीनद्वारे पुटिंग फिजवत आहेत आपण करत आहोत. हे पाहू शकता व्हिडिओमध्ये. मशीनने लवकर होते, हाताना लवकर होत नाही. हे मशीन चांगले लवकर होते, म्हणून मशीनला फिजवत जाते. ते पूर्ण आता झाले का हो फिजवून? ओके झाले. हे झाली आता आपली पुटिंग मिक्स. हे झाली आता पुटिंग मिक्स. आता आपण याला भिंतीवरती अप्लाय करू. पेस्ट बनलेला आहे, आता पेस्ट बनलेला आहे. आता आपण पेस्ट असा बनलेला आहे. मशीनाच बनवले जाते हा पेस्ट. हाताना बनवतात पण तेवढा क्लिअर येत नाही, क्लिअरिटी, म्हणून मशीनाच बनायला पेस्ट. चला मग आता आपण भिंतीवर लावूया. तर मित्रांनो, आपल्याला एक भिंत असल्या आता भिंतीवर आपल्याला पुटिंग करायची आहे, वॉल पुटिंग. तर अगोदर एक खडे जे आहे, खडे सिमेंटचे जे कण असतात ते पूर्ण अगोदर साफ करलेले आहे. हे साफ करायचं पहिला, नंतर मग ते पुटी लावले जाते. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, अशोक भाऊ वर कसं दाखवत आहेत पुटिंग करताना. असे पुटिंग केले जाते. मला पण येते थोडी थोडी, त्यांच्यासोबत मी करून दाखवतो.
तर असं भाऊ, आज आपण कुकिंग मारतो त्याच्याविषयी थोडा आमच्या जे युट्यूब मध्ये दर्शक आहेत पाहणे त्यांना तुम्ही सांगा. तर हे आपण घराला कुकिंग करतो अशा प्रकारे करतो. आणि हे कसं आहे, कुकिंग केल्यानंतर एकदम प्लेन दिसतोय घर. आणि आता हे जशी सिंगल कुकिंग झाली, याच्यानंतर अजून एकदा डबल येईल आणि त्याच्यानंतर घसाई होईल. घसाई नंतर प्रायमर मारल्या जाईल आणि प्रायमर मारल्यानंतर पेंट केला जातो. तर तेव्हाच हा आपला काम पूर्ण होतो. कुकिंग केल्याला थंडगार वाटतं म्हणतात, तर ते काय ना? हो, थोडा थंडच राहतो घर. उष्णता वाटत नाही नाही नाही, पाहिजे तेवढी उष्णता वाटत नाही. दिसायला पण खूप चांगला दिसतो घर. असं तर आपल्याला दिसतच आहे. सुंदर दिसत आहे. या प्रकारे हे असं कुकिंग केली जाते. पहिला कोट आहे हा, त्याच्यानंतर दुसरा कोट येईल, त्याच्यानंतर घसा येईल आणि त्याच्यानंतर प्रायमर मारून पेंट. चार पाच राहतच, 4-5 तासात जसं काम असतं तसं. स्क्वेअर फूट प्रमाणे. हो, स्क्वेअर प्रमाणे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कुकिंग इकडे झालेली आहे. जिना आहे इकडे, जिनाकडे सुद्धा झालेली आहे कुकिंग. आता तुम्हाला अंदर जे रूम आहे त्यात ते तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे झालेली आहे कुकिंग कंप्लीट. तर डबल हात झालेला आहे काय? डबल झालेला आहे. बड्या चिकन आहे.
एक नंबर चिकन आहे. घसाई झाली पाहिजे. घसाय झाले आहे का? त्या आता आता फक्त पेंटच राहिलेलं आहे. प्रायमरनं पेंट. प्रायमर त्याच्यानंतर पेंट. इतकंच बाकी राहिलेलं आहे. सब्जी भर आहे बोंडी खोबर आहे. हा तिथले रहिवासी आहेत, फोन करायचे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पुटिंग वाला व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच तर जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा, कमेंट करा. जय हिंद, जय भारत.